कल्पना करा की सकाळी तुम्ही उठता आणि तुमच्या बाथरूमच्या आरशावर तुमचा डिजिटल असिस्टंट तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतो. तो तुम्हाला तुमच्या दिवसाच्या कामांची आठवण करून देतो. तुम्ही गाडीत बसता तेव्हा तोच असिस्टंट गाडीच्या स्क्रीनवर येतो आणि तुमच्याशी बोलणं सुरू ठेवतो. ऑफिसमध्ये डेस्कटॉपवर, जेवताना फोनवर आणि संध्याकाळी घरी टीव्हीवर. एकच असिस्टंट, एकच व्यक्तिमत्व. ज्याला तुम्ही आधी काय बोललात हे सगळं आठवतंय. हे आता केवळ विज्ञानकथा नाहीये. सूत्रांनुसार ही एका नवीन डिजिटल क्रांतीची सुरुवात आहे. आज आपण अशाच एका अविश्वसनीय संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. OpenHuman.ai याला डिजिटल मानवांसाठी ॲप स्टोअर असं म्हटलं जातंय, पण हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. स्रोतांमधलं एक वाक्य याचं सार सांगतं. पुढच्या 10 वर्षांत लोक ॲपसोबत नाही तर सजीवांशी संवाद साधतील. चला तर मग या भविष्यात डोकावून पाहूया. या स्रोतांच्या आधारे ही नवीन इकोसिस्टीम कशी काम करते हे आपण 3 मुख्य भूमिकांमधून समजून घेणार आहोत: निर्माता, प्लॅटफॉर्म आणि वापरकर्ता. सुरुवात करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. डिजिटल मानव बनवण्यासाठी लागणाऱ्या मुख्य गोष्टी आपल्याकडे म्हणजे आधीपासूनच आहेत. बुद्धीसाठी आपल्याकडे ChatGPT किंवा क्लॉड सारखे मोठे लँग्वेज मॉडेल्स आहेत जे माणसांसारखं बोलू शकतात. बरोबर. आवाजासाठी 11 लॅब्ससारखं तंत्रज्ञान आहे जे कोणताही मजकूर मानवी आवाजात भावनांसकट बदलू शकतो. आणि चेहऱ्यासाठी तर आपल्याकडे अनरियल इंजिनच्या मेटाह्युमनसारखी साधनं आहेत ज्यामुळे दिसणारे डिजिटल चेहरे खऱ्या माणसांपेक्षा वेगळे ओळखता येत नाहीत. म्हणजे आपल्याकडे हुशार मेंदू आहे, नैसर्गिक आवाज आहे आणि हुबेहूब दिसणारे चेहरे आहेत. मग अडचण कुठे आहे? हे सर्व घटक तयार असूनही आजचे डिजिटल असिस्टंट इतके निर्जीव किंवा रोबोटिक का वाटतात? कारण हे सर्व घटक जणू एका जागी खिळून आहेत. यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट गाळ आहे नैसर्गिक हालचाल आणि हावभाव. तुम्ही विचार करा, बोलताना आपले हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव, शरीराची हालचाल हे सगळं किती नैसर्गिकरित्या घडतं. हीच गोष्ट डिजिटल मानवांमध्ये आणणं सर्वात मोठं आव्हान आहे. पण थांबा, मोशन कॅप्चर तर अनेक वर्षांपासून आहे. व्हिडिओ गेम्स आणि सिनेमामध्ये आपण ते नेहमीच पाहतो. हो आहे. मग इथे ते वापरण्यात नेमकी काय अडचण आहे? ते खूप महाग आहे की आणखी काही कारण आहे? खूप चांगला मुद्दा आहे. सिनेमातलं मोशन कॅप्चर हे पूर्वनियोजित संवादासाठी रेकॉर्ड केलेलं असतं. पण इथे संभाषण रिअल टाईममध्ये घडत आहे. वापरकर्ता काहीही प्रश्न विचारू शकतो, बरोबर? त्यामुळे प्रत्येक संभाव्य वाक्यासाठी आणि भावनेसाठी हालचाली रेकॉर्ड करणं ते अशक्य आहे. ते खूपच महाग आणि वेळखाऊ आहे. आणि म्हणूनच सध्याचे डिजिटल मानव एकतर स्थिर उभे राहतात किंवा त्यांचे हावभाव रोबोटिक वाटतात. ते संवादाच्या संदर्भाशी जुळत नाहीत. अच्छा, म्हणजे आपल्याकडे बोलणारे, विचार करणारे पुतळे आहेत, पण त्यांना जिवंतपणा देणारी हालचाल नाहीये. अगदी बरोबर. आणि याच सर्वात मोठ्या आणि अवघड समस्येवर OpenHuman.ai ने लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांनी फक्त ही एक अडचण सोडवली नाही, तर त्यावर एक संपूर्ण मार्केटप्लेस, एक नवीन अर्थव्यवस्था उभी केली आहे. म्हणजे हे फक्त एक तंत्रज्ञान नाही, तर ते ॲप स्टोअर प्रमाणे एक नवीन अर्थव्यवस्था उभी करत आहेत. पण ही अर्थव्यवस्था ॲप्सची नाही, तर डिजिटल व्यक्तिमत्वांची आहे. यातले सर्वात महत्त्वाचे खेळाडू अर्थातच निर्माते आहेत. तर हे निर्माते नक्की काय करतात? निर्माता हे या इकोसिस्टमचे हृदय आहेत. त्यांची जबाबदारी 3 मुख्य गोष्टी पुरवण्याची असते. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे विचार करा की निर्मात्याने एका AIच्या मेंदूला, जसं की ChatGPT, एका विशिष्ट प्रकारे वागायला शिकवलं आहे. तो विनोदी असेल, गंभीर असेल की मदत करणारा असेल, हे निर्माता ठरवतो. हा मेंदू क्लाउडमध्ये असतो आणि प्लॅटफॉर्म एका खास कनेक्शनद्वारे म्हणजे API द्वारे त्याच्याशी बोलतो. ओके, म्हणजे निर्मात्याला कोडिंग येण्याची गरज नाही, तो फक्त व्यक्तिमत्वाची रचना करतो. आणि दिसण्याचं काय? ती दुसरी जबाबदारी आहे, स्वरूप. यामध्ये 3D मॉडेल, चेहरा, शरीर आणि कपडे यांचा समावेश असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्तन. म्हणजे राग आल्यावर, आनंद झाल्यावर किंवा गोंधळून गेल्यावर तो डिजिटल मानव कसा वागेल त्याचे नियम निर्माता ठरवतो. पण हे सर्व तयार करण्यासाठी तर 3D मॉडेलिंग आणि ॲनिमेशनचं तांत्रिक ज्ञान लागेल, जे प्रत्येक कलाकाराकडे किंवा लेखकाकडे असेलच असं नाही. OpenHuman या निर्मात्यांना कशी मदत करते? इथेच खरी गंमत आहे. OpenHuman हे व्यासपीठ निर्मात्यांना सर्व साधने मोफत पुरवतं.
त्यांच्याकडे बेस मेश आहेत, म्हणजे पुरुष, स्त्री आणि न्यूट्रल शरीराच्या तयार डिजिटल प्रतिकृती. तुम्ही याला एक डिजिटल मॅनिकिन समजू शकता, ज्यावर निर्माता काम करू शकतो. आणि त्यावर चेहरा कसा बसवतात? त्यासाठी त्यांच्याकडे क्रिएटर स्टुडिओ नावाचा एक वेब आधारित 3D एडिटर आहे आणि झेर रॅप, RDS सारखी रॅपिंग टूल्स आहेत, ज्यामुळे कोणताही 3D स्कॅन केलेला किंवा तयार केलेला चेहरा सहजपणे या बेस मॉडेलवर लावता येतो. जणू काही डिजिटल स्किन ग्राफ्टिंग. इतकंच नाही तर निर्मात्यांना टेस्टिंगची सोयही मिळते, जिथे व्हॉइस इनपुट देऊन रिअल टाईममध्ये आपल्या डिजिटल मानवाची चाचणी घेता येते. हे तर खूपच सोपं करून ठेवलंय ना. म्हणजे आता कथाकार, कलाकार कोणीही स्वतःचा डिजिटल मानव तयार करू शकतो. पण या सगळ्यातून पैसे कसे कमावता येतात? कमाईचं मॉडेल काय आहे? मॉडेल अगदी सोपं आणि ओळखीचं आहे. ॲपलच्या ॲप स्टोअरप्रमाणेच. एकूण महसुलापैकी 70% निर्मात्याला मिळतो आणि 30% प्लॅटफॉर्मला. निर्माते त्यांच्या डिजिटल मानवासाठी एकदाच पैसे आकारू शकतात किंवा मासिक सबस्क्रिप्शन मॉडेल वापरू शकतात. सूत्रानुसार महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते फक्त 3D फाईल्स विकत नाहीत, तर एक संपूर्ण अनुभव, एक सोबती विकतात. ही एक नवीन AI पर्सनॅलिटी क्रिएटर इकॉनॉमीची सुरुवात असू शकते. वा, म्हणजे जसं यूट्यूबने व्हिडिओ क्रिएटर्सना व्यासपीठ दिलं, तसंच ओपन ह्युमन हे डिजिटल व्यक्तिमत्व बनवणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ बनवू पाहत आहे. ठीक आहे, तर निर्मात्यांनी हे डिजिटल मानव तयार केले. आता ओपन ह्युमन पडद्याआड अशी काय जादू करते की ते आपल्या डिव्हाइसवर जिवंत होतात? ओपन ह्युमन स्वतः डिजिटल मानव तयार करत नाही, तर ती एक बाजारपेठ आणि पायाभूत सुविधा पुरवते. याचे 4 मुख्य भाग आहेत. पहिला अर्थातच मार्केटप्लेस. हे ॲप स्टोअर सारखंच आहे, जिथे तुम्ही डिजिटल मानव शोधू शकता, त्यांचे रेटिंग्स पाहू शकता आणि खरेदी करू शकता. आणि दुसरा भाग, जो या सगळ्याचा आत्मा आहे, तो म्हणजे हालचाल निर्माण करणं. अगदी बरोबर. दुसरा भाग आहे AI मोशन सिंथेसिस इंजिन. हे त्यांचं खास तंत्रज्ञान, त्यांचं सिक्रेट सॉस आहे. हे इंजिन वापरकर्त्याचा मजकूर, ऑडिओ आणि त्यातील भावना यांवरून नैसर्गिक हावभाव आणि शरीराच्या हालचाली रिअल टाईममध्ये तयार करते. हे इंजिन 60 फ्रेम्स प्रति सेकंड वेगाने हावभाव तयार करतं. म्हणजे ते एखाद्या व्हिडिओसारखं एकदम स्मूथ दिसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिसाद द्यायला 50 मिलीसेकंडपेक्षा कमी वेळ लागतो. 50 मिलीसेकंड हा आकडा महत्वाचा काय? कारण मानवी संभाषण नैसर्गिक वाटण्यासाठी हा एक जादुई आकडा आहे. यापेक्षा जास्त वेळ लागला की आपल्या मेंदूला लगेच कळतं की काहीतरी चुकतंय. आपण एका मशीनशी बोलतोय. या कमी लेटेन्सीमुळे संभाषण खरं आणि जिवंत वाटतं. अविश्वसनीय. आणि तिसरा भाग कोणता? तिसरा भाग आहे कॉन्टेक्स्ट सिंक्रोनायझेशन. आणि माझ्या मते हे या प्लॅटफॉर्मचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. खरं सांगायचं तर हेच ते वैशिष्ट्य आहे जे सगळा खेळ बदलू शकतं. कारण सध्याचे असिस्टंट्स पूर्णपणे विसरबोळे आहेत. मी माझ्या कारमध्ये गुगल मॅप्सला एक पत्ता सांगतो आणि घरी आल्यावर माझ्या स्मार्ट स्पीकरला तो पत्ता आठवत नाही. ही एकच गोष्ट जर त्यांनी सोडवली तर ते अविश्वसनीय असेल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हेच ते करतात. तुमची सर्व संभाषणे, तुमच्या आवडीनिवडी आणि सद्यस्थिती 100 मिलीसेकंडपेक्षा कमी वेळेत तुमच्या सर्व उपकरणांवर सिंक होतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या फोनवर सुरू केलेला संवाद तुमच्या कारमध्ये किंवा लॅपटॉपवर तसाच पुढे चालू ठेवू शकता, कोणताही संदर्भ न गमावता. हीच एक असिस्टंट सर्वत्र ही संकल्पना आहे. हीच आठवण एका टूलला सोबती बनवते. आणि चौथा भाग डेव्हलपरसाठी आहे, बरोबर? जेणेकरून ते या डिजिटल मानवांना कुठेही समाविष्ट करू शकतील. हो, चौथा भाग आहे मल्टी प्लॅटफॉर्म SDKs. ही एक प्रकारे डेव्हलपर्ससाठीची टूलकिट आहे, ज्यामुळे ॲप डेव्हलपर्सना iOS, Android, वेब आणि इतर उपकरणांसाठी ॲप्स बनवणं सोपं होतं. ते या डिजिटल मानवांना त्यांच्या ॲप्समध्ये किंवा हार्डवेअरमध्ये सहज टाकू शकतात. हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतंय. पण प्रत्यक्षात याचा अनुभव कसा असेल? चला, हे खरं करून पाहूया. श्रोतांमध्ये एमी नावाच्या डिजिटल मानवाचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. एका वापरकर्त्याच्या दिवसात ती कशी सामील होते ते पाहूया. नक्कीच. चला तो दिवस कसा असेल ते पाहूया. समजा सकाळचे 7 वाजले आहेत. तुम्ही उठता आणि तुमच्या स्मार्ट आरशावर एमी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणते. तिला माहीत आहे की आज तुमची 9 वाजता एक महत्त्वाची मीटिंग आहे, म्हणून ती तुम्हाला त्याची आठवण करून देते. तुम्ही विचारता, आज नाश्त्याला काय खाऊ? आणि ती तुमच्या आरोग्याच्या आणि आवडीच्या माहितीनुसार तुम्हाला काही पर्याय सुचवते.
आणि प्रवासात सकाळी 8 वाजता तुम्ही कारमध्ये बसताच एमी कारच्या डिस्प्लेवर दिसते. ती तुम्हाला ट्रॅफिक अपडेट्स देते आणि सकाळच्या खरेदीच्या यादीबद्दल बोलणं सुरू ठेवते, जे तुम्ही कदाचित नाश्ता करताना सुरू केलं असेल. संभाषण तिथेच पुढे चालू राहतं जिथे ते थांबलं होतं. म्हणजे संदर्भ अजिबात तुटत नाही. अजिबात नाही. दुपारी 12:30 वाजता समजा तुम्ही जेवणासाठी बाहेर पडला आहात आणि बस स्टॉपवर थांबला आहात. एमी तुमच्या फोनवर दिसते आणि तुमच्या स्थानानुसार आणि जेवणाच्या आवडीनुसार 200 मीटर अंतरावर असलेलं एक व्हिएतनामी रेस्टॉरंट सुचवते, कारण तिला माहिती आहे की तुम्हाला फो आवडतो. आणि सार्वजनिक ठिकाणी जसं की सुपरमार्केटमध्ये. हे इंटरेस्टिंग आहे. हो, संध्याकाळी 6 वाजता तुम्ही सुपरमार्केटमध्ये जाता. तिथेल्या एका किऑस्कवर तुम्ही फक्त QR कोड स्कॅन करता आणि बूम, एमी तिथे दिसू लागते. तिला तुमची खरेदीची यादी आठवत असते आणि ती तुम्हाला प्रत्येक वस्तू कुठे आहे हे सांगण्यात मदत करते. एक मिनिट थांबा. ती सुपरमार्केटमधल्या किऑस्कवर दिसली. याचा अर्थ एमी फक्त माझ्या डिव्हाइसवर नाही, तर सार्वजनिक ठिकाणीही माझ्यासोबत येऊ शकते. हे एकाच वेळी खूप सोयीस्कर आणि थोडं विचित्र वाटतंय. हे कसं काम करतं? बरोबर. हीच तर सर्वव्यापी संकल्पना आहे. तो किऑस्क फक्त एक डिस्प्ले आहे. QR कोड स्कॅन केल्यावर तुम्ही तुमच्या एमीला त्या डिव्हाइसवर तात्पुरतं लॉग इन करता. तुमचं काम झालं की ती तिथून लॉग आउट होते. अर्थात यामुळे सोय वाढते, पण त्याचवेळी गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेचे प्रश्नही निर्माण होतात, ज्यावर या क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे. हे खरंच पुढच्या स्तराचं तंत्रज्ञान आहे. आणि घरी परतल्यावर रात्री 8 वाजता तुमच्या स्मार्ट टीव्हीवर एमी तुमचं स्वागत करते. दिवसभरातील तुमच्या कामांवरून आणि संभाषणांवरून तिला तुमचा मूड समजलेला असतो आणि त्यानुसार ती तुम्हाला तुमच्या आवडीचं चित्रपट किंवा सिरीज सुचवते. म्हणजे एकाच दिवसात एकच एमी 7 पेक्षा जास्त उपकरणांवर दिसली. आरशापासून ते कार, फोन, सार्वजनिक किऑस्क आणि टीव्हीपर्यंत. आणि प्रत्येक वेळी तिला आधीचं संभाषण आणि संदर्भ तंतोतंत आठवत होता. ही कॉन्टेक्स्ट कंटिन्युइटी किंवा संदर्भाची अखंडता खरोखरच अविश्वसनीय आहे. तर आज आपण OpenHuman.ai बद्दल सविस्तरपणे जाणून घेतलं. हे फक्त एक ॲप किंवा एक तंत्रज्ञान नाही, तर डिजिटल मानवांसाठी एक संपूर्ण अर्थव्यवस्था तयार करत आहे. हे तंत्रज्ञान नैसर्गिक हालचालींची सर्वात मोठी अडचण दूर करतं आणि निर्मात्यांना कमाईसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतं. आणि वापरकर्त्यांसाठी ते एक अखंडित, सर्वव्यापी आणि व्यक्तिक सहाय्यकाचा अनुभव देतं, जो फक्त आदेश पाळत नाही, तर तुम्हाला ओळखतो आणि तुमच्यासोबत शिकत जातो. हे आपल्याला पुन्हा त्या मूळ विचाराकडे घेऊन येतं, ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला होता. पुढच्या 10 वर्षात लोक ॲप्स सोबत नाही, तर सजीवांशी संवाद साधतील. कसं बदलेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या मानवी नात्यांवर त्याचा काय परिणाम होईल, यावर विचार करायला हवा.